नमस्कार. स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे जनरल सायन्स सामान्य विज्ञान. यामध्ये आपण पाहणार आहे विटॅमिन ए बी सी डी ई के याबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहणार आहे, जे की एक्झाममध्ये नेहमी प्रश्न येत राहतो विटॅमिनवर. त्यामुळे आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर व्हिटॅमिन हे कार्बनिक संयुग आहे. व्हिटॅमिन ऊर्जा देणारे पोषक तत्व नाही. व्हिटॅमिन शरीरातील महत्त्वाच्या जैविक क्रिया नियंत्रित करतात. 1881 मध्ये लेनिन यांनी व्हिटॅमिनचे वर्णन प्रथम केले. व्हिटॅमिनचा शोध फंक यांनी लावला. व्हिटॅमिनचे प्रकार: फॅटमध्ये विरघळणारे व्हिटॅमिन, यामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई, के हे व्हिटॅमिन आहेत फॅटमध्ये विरघळणारे. तसेच पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहेत व्हिटॅमिन बी आणि सी. व्हिटॅमिन ए आहे. व्हिटॅमिन एचे रासायनिक नाव आहे रेटिनॉल. व्हिटॅमिन बी आणि सी हे मूत्रामार्गे बाहेर टाकले जातात. फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन ए. हे आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्तीसाठी महत्त्वाचे आहे. डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी मदत करते. व्हिटॅमिन ए प्रोटीन रायडोप्सिन तयार करण्यासाठी मदत करते. व्हिटॅमिन एचे स्रोत आहेत गाजर, फळे, टमाटर, यकृत तेल, अंडी इत्यादी. हिरव्या पालेभाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यामधून पण व्हिटॅमिन ए मिळतं. व्हिटॅमिन एच्या अभावामुळे होणारे रोग आहेत रात आंधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस, झिरोप्थेमिया, डोळ्यांचा कोरडेपणा, डोळ्याला खाज येणे, पाणी न येणे, कॉर्नियल झेरोसिस, कॉर्नियल डोळ्याचा बाह्य भाग खराब होणे. त्यानंतर आहे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स. रासायनिक नाव आहे थायमिन. इथं प्रत्येक व्हिटॅमिनचं रासायनिक नाव लक्षात ठेवायचं आहे, कारण परीक्षेमध्ये जास्त वेळा प्रश्न याच्यावरच विचारण्यात येतो. व्हिटॅमिनचे रासायनिक नाव. तर व्हिटॅमिन B1 आहे थायमिन. स्रोत आहेत बीन्स, काजू, तांदूळ, गहू आणि डाळी. व्हिटॅमिन B1ची कमतरता झाल्यास होणारा आजार आहे बेरी. तंत्रिका तंत्राचा कमकुवतपणा, स्नायूंच्या क्षमतेत घट. पुढचा आहे व्हिटॅमिन B2. रासायनिक नाव आहे राइबोफ्लेविन. स्रोत आहेत दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे, मशरूम, बदाम आणि धान्य. व्हिटॅमिन B2ची कमतरता झाल्यास होणारे आजार आहे ओठ व जिभेवर चट्टे फोड येणे. पुढचा आहे व्हिटॅमिन B3. रासायनिक नाव आहे नियासिन. स्रोत मशरूम, हिरव्या भाज्या. व्हिटॅमिन B3ची कमतरता झाल्यास होणारे आजार आहेत पेलाग्रा, आठवणशक्ती, स्मरणशक्ती कमी होणे, अतिसार, उलटी. त्यानंतर आहे व्हिटॅमिन B5. रासायनिक नाव आहे पेंटाथॉनिक ॲसिड. स्रोत आहेत दूध, अंडी, यकृत तेल. व्हिटॅमिन B5ची कमतरता झाल्यास होणारे परिणाम आहेत केसांची वाढ थांबणे, अकाली केस पांढरे होणे. त्यानंतर आहे व्हिटॅमिन B6. रासायनिक नाव आहे पायरिडॉक्सिन. स्रोत यकृत, मांस, कडधान्य, नट्स आणि बिया. हे RBC रेड ब्लड सेल्सच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहे. व्हिटॅमिन B6ची कमतरता झाल्यास होणारे आजार सौम्य ॲनिमिया, मूत्रपिंडात खडे, तणाव, स्नायूंमध्ये वेदना. त्यानंतर आहे व्हिटॅमिन B7. रासायनिक नाव आहे बायोटीन.
स्रोत आहेत मांस, अंडी, यकृत आणि फळे. व्हिटॅमिन B7ची कमतरता झाल्यास होणारे रोग आहेत केस गळणे, टक्कल पडणे, डोक्याच्या त्वचेमध्ये संसर्ग. त्यानंतर आहे व्हिटॅमिन B9. रासायनिक नाव आहे फॉलिक ॲसिड. स्रोत आहेत फळे, हिरव्या भाज्या, यकृत, यीस्ट, अंडी इत्यादी. व्हिटॅमिन B9ची कमतरता झाल्यास होणारे रोग RBC रेड ब्लड सेल्सचे असामान्य आकार, RBC कमी होणे. नंतर आहे व्हिटॅमिन B12. रासायनिक नाव आहे सायनोकोबालमिन. स्रोत यकृत. व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे होणारे आजार पर्निशियस ॲनिमिया, अपूर्ण वाढलेले RBC, तंत्रिका तंत्राचे असामान्यत्व. पुढचं व्हिटॅमिन C. रासायनिक नाव आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड. स्रोत आंबट फळे, लिंबूवर्गीय, संत्री, लिंबू, आवळा, द्राक्ष, जांभूळ, पेरू, आंबा हे स्रोत आहेत. हे कॉलेजन प्रोटीनच्या निर्मितीस मदत करतं. जखम भरून काढणारे व्हिटॅमिन आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे व्हिटॅमिन आहे. हे आयरनच्या शोषणास मदत करते. उष्णतेमुळे हे नष्ट होतं. हे एक अँटीऑक्सिडंट, ऑक्सिडेशन रोखणारे व्हिटॅमिन आहे. दूध आणि अंडी यामध्ये हे आढळत नाही. हे कर्करोगाच्या पेशींपासून संरक्षण करतं. व्हिटॅमिन Cच्या कमीतून होणारा रोग स्कर्वी आहे. दातांच्या मुळांमधून रक्त येणे. व्हिटॅमिन Cच्या जास्त प्रमाणामुळे होणारे रोग मूत्राशयातील खडे, किडनी स्टोन. अति मद्यपान करणाऱ्यांमध्ये व्हिटॅमिन B आणि Cची कमतरता आढळते. त्यानंतर आहे व्हिटॅमिन D. रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल. व्हिटॅमिन Dचे निर्माण आपल्या त्वचेत होते. आपल्या शरीरात डिहायड्रोकोलेस्टेरॉल नावाचे द्रव असते जे सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत कॅल्सिफेरॉलमध्ये रूपांतरित होते. व्हिटॅमिन D हे कॅल्सिफेरॉल असते जे हाड व दात मजबूत करते. पॅराथायरॉईडच्या ग्रंथीच्या हार्मोनशी संबंधित असल्याने याला हाडांचा हार्मोन सुद्धा म्हणतात. व्हिटॅमिन D2 अर्गोकॅल्सिफेरॉल. व्हिटॅमिन D3 कोलीकॅल्सिफेरॉल. व्हिटॅमिन Dचे स्रोत सूर्यप्रकाश, दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मासे, मांस, यकृत भाग. त्यानंतर व्हिटॅमिन E. रासायनिक नाव आहे टोकोफेरॉल. व्हिटॅमिन Eचा शोध इव्हॉन आणि बिशप यांनी लावला होता. हे सौंदर्य व्हिटॅमिन म्हणूनही ओळखले जाते. हे एक अँटीऑक्सिडंट, प्रत्यारोधक व्हिटॅमिन आहे. व्हिटॅमिन E मुक्त अणूंमुळे होणारे ऑक्सिडेशन थांबवतं आणि आपल्या पेशींचा नाश होण्यापासून वाचवतं. व्हिटॅमिन Eच्या कमतरतेमुळे होणारे रोग आहेत दृष्टी जाणे, मोतीबिंदू, वंध्यत्व, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. व्हिटॅमिन Eचे स्रोत आहेत वनस्पती तेल, व्हेजिटेबल ऑइल, पालेभाज्या. त्यानंतर व्हिटॅमिन K. व्हिटॅमिन Kचे रासायनिक नाव आहे फोलिक्विनोन. रक्त गोठण्यासाठी मदत करतं. यकृताच्या सामान्य क्रियेसाठी व्हिटॅमिन Kची निर्मिती आपल्या मोठ्या आतड्यात होते. स्रोत पालक, मेथी, पत्ताकोबी, चिकन, यकृत भाग. तर हे होती व्हिटॅमिन संबंधित महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.